11th ॲडमिशन 2025-26 स्पेशल राऊंड 1चे अलॉटमेंट लागलेले आहे। तर आता अलॉटमेंट लागल्यानंतर पुढे काय करायचं तर संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम अलॉटमेंट कसे चेक करायचे या अगोदर आपण पहिल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले आहे आणि भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट सुद्धा आलेल्या आहे की सर आपल्या चॅनलमुळे भरपूर सारी माहिती मिळालेली आहे, त्याबद्दल त्यांनी आपले आभार मानलेले आहे। तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांना अभिनंदन, तुम्हाला तुमचे कॉलेज मिळालेले आहे। म्हणजे तुम्हाला 11th साठी जेही तुम्हाला कॉलेजेस पाहिजे होते ते कॉलेज मिळालेले आहे। तर यानंतर सुद्धा तुम्हाला याबद्दलच्या म्हणजे जेही तुम्हाला ॲडमिशन आहे किंवा स्कॉलरशिप आहे याबद्दलच्या संपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवर देणे सुरू राहणार आहे। त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहू शकता जर तुम्हाला माहिती प्रॉपर मिळत असेल तर बघू शकता अलॉटमेंट लिस्ट इथून तुम्ही चेक करू शकता। आता पुढे काय करायचं, कारण की भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे नंबर या राऊंडमध्ये लागलेले आहेत। तर तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकता आणि ज्यांनीही डॉक्युमेंट्स अपलोड केलेले नसेल ते विद्यार्थी डॉक्युमेंट्स स्वतःसुद्धा लॉग इनमधून अपलोड करू शकतात। जर तुम्हाला करता येत नसेल किंवा करायचे नसेल तर तुम्हाला सरळ एकच वे आहे, ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे आज 11:30 वाजतापासून तुम्ही तुमच्या कॉलेजला जाऊन प्रवेश घेऊ शकता। याबद्दलची अपडेटसुद्धा साईडवर देण्यात आलेली आहे, तीसुद्धा तुम्ही बघू शकता। तर साईडवर या तर बघू शकता 5व्या फेरीसाठी प्रवेश सर्वांसाठी खुले आहेत। 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता ते 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत प्रवेश सुरू होतील। तर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर स्पेशल राऊंड 1मध्ये लागलेले असेल ते विद्यार्थी आजपासून प्रवेश घेऊ शकतात। तर विद्यार्थ्यांना एकच सांगायचं आहे, तुम्ही लॉग इनमधून अलॉटमेंट लेटरसुद्धा डाउनलोड करू शकता। आपल्याकडे एकही आय डी राहिलेला नाही आहे किंवा कोणताही विद्यार्थी राहिलेला नाही आहे की मी त्या लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप सांगू शकतो। तरी घाबरण्याचं कारण नाही आहे, माहिती तुम्हाला प्रॉपरच मिळणार आहे। सरळ सांगतोय तुम्हाला, तुमचा नंबर लागला आहे फॉर एक्झाम्पल XYZ कॉलेजला, तुम्ही काहीच करू नका। तुम्हाला अलॉटमेंट लिस्ट चेक केलेली आहे, कॉलेज मिळालेले आहे, सरळ त्या कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट्स घेऊन चालले जा। डॉक्युमेंट्स कोणते, कास्ट सर्टिफिकेट आहे तुमचं, त्यानंतर नॉन क्रिमिलियर, त्यानंतर तुमचे SSC मार्कशीट आणि प्लस TC म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला, अशा प्रकारे 4 डॉक्युमेंट्स घेऊन जा। SC ST किंवा ओपनवाले विद्यार्थी यामध्ये कमी डॉक्युमेंट्स होणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही घेऊन जाऊ शकता। कॉलेजला जा, तिथून तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून देतील कॉलेजवाले। तुम्हाला काही करायची गरज नाही आहे, कारण आपली ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करणारवाले कॉलेज आहेत, त्यांच्याकडे संपूर्ण स्टाफ आहे, ते तुमची ॲडमिशन कंप्लीट करून देणार। त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे। फक्त तुम्हाला लक्ष ठेवायचं ते म्हणजे ह्या टाईम टेबलवर की तुम्ही आजपासून 8 तारखेपर्यंत म्हणजे 6, 7 आणि 8 3 दिवस आहे तुमच्याकडे प्रवेश घेण्यासाठी। आणि कोणत्याही विद्यार्थ्याचा जर नंबर लागलेला नसेल तर त्या विद्यार्थ्यांनी वेट करा, स्पेशल राऊंड 2 होऊ शकतो। जर त्याबद्दलची माहिती आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देण्यात येणार, त्यासाठी तुम्ही वेट करा। अपडेट येईपर्यंत तरी वेट करावं लागेल, कारण की आपण डायरेक्टली सांगू शकत नाही जोपर्यंत ॲडमिशन डिपार्टमेंट आपल्याला कोणती माहिती प्रोव्हाइड करत नाही। त्यामुळे वेट करा। ज्यांचे नंबर लागलेले आहेत तुम्ही आज जाऊ शकता ॲडमिशन घ्यायला। दुपारी 11:30 म्हटलेलं आहे, तुम्ही 12 नंतर कधीही ॲडमिशन घ्यायला जाऊ शकता। ॲडमिशन करा, ॲडमिशन कन्फर्म करा। यानंतर तुम्हाला स्कॉलरशिपचे फॉर्मसुद्धा भरायचे आहे, त्याबद्दलचा व्हिडिओ आपण नेक्स्टमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे। त्याप्रकारे तुम्ही तुमचे स्कॉलरशिपचे फॉर्मसुद्धा फिलअप करून घ्या। आणि कुठेही अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि 11th ॲडमिशन 2025-26ची जेही पुढील अपडेट येईल तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।